गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू दिनचर्या ब्लॉग. तर अंघोल नाही झालो बाई, आता जस्ट उठलो आणि मला आता जस्ट समजला की मखर बनायचे आहे. त्याला वर्णावरती स्टोरूम आहे, तिकडं सगळा सामान आहे आपल्या मखराचा. तर आजपासून आपली मखर बनवायचा सीन चालू होणार आहे. तर म्हणून तुम्हाला दाखवतो, मी अंग वगैरे पहिला धुवून येतो त्यामध्ये तुम्हाला दाखवतो. हॅलो वाईस, अंग वगैरे धुवून मस्त की आलो. आता बघू हॉलमध्ये किती काम म्हणजे किती सामान आणलं आहे, किती नाही आणलं आहे. बघू चक्का म्हणतो ना, सगळं सामान आणलं ऑलमोस्ट. हे बघा, घर में काम चालू हो और मेरे को कोई काम ना दे, ऐसा हो सकता है. तो न्यू टास्क, हे जे नटर बोल्ट आहे हे हाणायला सांगितलं मला कॉलनीत. जाऊ आणि ते पहिला हाणू आणि मग पुढचं पण दाखवतो काय सीन येतो. जरा मी कंटिन्यू करता आमचं जरा दादा मी तसं काम करते ना म्हणून. केव्हा आमचा ब्लॉगर इथं यो खातोय चार न बोलते डाईट आहे मी. आई आई बोल. अरे नट शोधायला आणि हे मखराचे जे पिलर्स आहेत ना त्यांना खालून अटॅच करायला नट्स लागतं. ते नट्स खाली भेटत नाही. आम्ही वरती आलो इथं स्टोरूममध्ये बघायला. इथं रॅकमध्ये आहेत का बघा आम्हाला कुठं. तिकडं बघा काय शोधून शोधून गेलो, अरे नालायक नट काही भेटत नाही. बगल में छोटा गाँव में इंडोर हो गया तो ये टूल किट में था जो सालों से लास्ट गणपति से लेके अभी तक ये इधर पड़ा था. हम लोग को पता ही नहीं कि उसमें नट है और हम लोग पूरे घर में ढूंढ रहे नट किधर नट किधर नट किधर. बस ना, तू ब्लॉग बनवतो पण जोराम बोल ना भाई. जोराम बोल भाई, इथं आवाज नाही येत काय. अयो बघा महेंद्र बाहुबली. कॉन्ट्रोवर्सी. लावून घेतं का लगेच तोडल्या. अनपेड कॅमेरामॅन. थोडासा मोठा पार्ट घेतले उचलाला. वाईट बाग वरती पाहिजे मला. हो हो येईल पाठ तिकडे पुढचा पाठ खूप तो यो आहे सगळे साईडला लागणार आहे. सगळे पिलरला कनेक्ट करूया. आता कनेक्ट करताना पिलर येऊ तू मागव बच गया साला. क्या ब्लॉगिंग ना ब्लॉगिंग. गाली खाने के बहुत तरीके. ऑलमोस्ट पिलर्स वगैरे पण 1 2 3 4 5 6 पिलर्स अजून. हा तो पाठचा साईड आहे तो याला इथं पूर्ण कव्हर करेल आणि इथं लाईट्स येतील. आणि तिकडे जो ब्ल्यू कलरची आहे गाडी तो व्हाईटवाला ना तो इथं लागेल. सो व्हाईट हो इथं वरती तेवाले येतील तेवाला.
टाइमलॅप शूट करायचा आता इथून सगळं. मग तर काहीच ब्लॉग मध्ये फुटेज नीट नाही आला तर दिस वाईज वर्ल्ड नुसतं असं इथं 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 हात ठेवून बाई काढते टाइमलॅप्स करतात. टाइमलॅप्स नव्हता काढला म्हणजे आता दाखवलं होता. इतका दाखवायचा, इतका मोठा ब्लॉग बनायचा 1 तासाचा. एक तासाचा गरजच नाही बाई. माझा कालचा ब्लॉग पण माझा 20 मिनिटं झाला पण मी त्याला 8 मिनिटावर आणला. 8 मिनिटं. मग दिस इज द बॅक साईड गाईस. आता लावतील सरळ. सकाळी लागले नी सगळी. पप्पानी आणि दादानी एकच टी शर्ट घातला आज पण. मॅचिंग काम कर आमचं काम कर. याची बसती झाली. काय भेटणार आहे, काय नाही भेटणार. अनपेड आमचं मखर असलंय औरा मोठा. चालला काम. अच्छा चलता हूँ. गाईस नट आणला होता. तो दुसऱ्या लावायचे एक वरती लावायचे एकदम टॉप. आता हे ते वरती लावायचे आणि एक टॉप लावायचे योगाला. बघा चालले आता घड्याळ पुसाचं काम. यश साफ करणारा नाना आमचा. पट्ट्या लावायचं काम चालले आता. हो बघू आता काय होतं. पट्ट्याचं नाव काय माहिती का? मोल्डिंग. मोल्डिंग काय कसला फालका बिलका काही काही ना मारलो. काही केला मोल्डिंग चालू आता. लाइटिंगला दोन दिवस लागतात. काय सामान पण आणत असतं. आता मुंबईला जाऊन तेव्हा पण काढून दाखव तुम्हाला सगळा. मी फक्त याला मदत करून देते ब्लॉग बनवायची. युट्यूबची सॅलरी मध्ये आजीवची 2000 रुपये तरी घेणच मी. फुले लाल करण्यात येतील. फुले लाल एकदम लाल पिले हिरवे सगळे. खालून बेड खोलला पूर्णपणे आणि तो खालून वरती आणला कारण की खाली हॉलमध्ये आपण एक आमचा जो ग्रीनवाला सोफा आहे तो आणि एक जुनावाला सोफा आहे तो ठेवणार आहे. त्याला लाईट ठीक आहे. तर तो बेड इथं आम्ही वरती आणला आणि खालती पण ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. मकर पण आपला पूर्ण बिल्ड करून झाला. आता फक्त राहिलं तर लाईटीचं काम. तर लाईटीचं काम म्हणजे मेन तोच असतो रे लाईटीचं काम. त्याला जास्त टाईम लागतो. तर आता पूर्ण कामपट्टी झालं आहे माझा. मला दाखवता मग हॉलचा सीन. हे बघा हा इथे जो बेड होता तो खोलला पूर्ण आणि मग तो वरती नेला. हे बघा मकार ऑलमोस्ट पूर्ण बिल्ड करून झाला आहे. आता हे सर्व जे आहेत ना ते लाईटचे सामान हे ट्यूब ते इथे येतील पाठी आणि हे झुंबर वगैरे आहेत. हा एक झुंबर आहे आणि हा एक झुंबरचा बॉक्स आहे. हे तर नाही लागणार. यावर्षी वापस नवीन आणायचा प्लॅन चालू आहे. दिस इज द बिफोर आणि आफ्टर वेळा तुम्हाला नंतर दाखवेन जेव्हा लाईटी बिटी होतील. मग आपण मुंबईला काही जाणार आहेत लाईटी आणायला 15 ऑगस्ट. तर आता आपण जरा रूममध्ये जाऊ. इकडचा जेवढा पण जो सगळा पसार आहे ते मम्मीचा आई वगैरेचा नानीचा सगळी करतील साफ. आपण जाऊ रूममध्ये आणि थोडासा पेटपूजा करू. पेटपूजा बाय. सो गाईज द वर्क इज ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट काय पूर्णच झालं आहे. लाईक बिल्डिंग बोलते बनवायचा इट इज नॉट अ बिग डील पण
जेव्हा लायटिंगचा विषय येतो ना, इट इज लाईक सो फ्रेकिंग हार्ड. जाम टाईम लागतो त्याला. कारण की जे मुंबईवरनं आपण लाईट आणतो ना, म्हणजे जे तुम्हाला दाखवतो, हे जे पिल्लर्स आहेत ना, ते पिल्लर्सच्या इथे झुंबर येतात आणि त्या झुंबरच्या आतमध्ये जे लाईट असतं ना, त्याचा फ्यूज असतो, तो हर टाईम जळतो, हर टाईम. तर त्याचा फ्यूज चेंज करत बसा, हे करा ते करा, परत पूर्ण लाईटी वगैरे ते सिंक करा अँड ऑल. जाम शीन आहे तो. म्हणून त्याला थोडासा टाईम लागतो. पण बनवायला लाईक तुम्ही आता आजच बघितला का, पूर्ण एका दिवसात आम्ही बनवून टाकला. वेट अँड मी शो यू. बघा, ऐ गेट लॉस्ट. ओय डिस्ट्रॅक्शन. ऐ अति जायला गुडिया हो बाजू. सो दिस इज द मखार मंदिर, वॉट एव्हर यू वॉन्ट टू से. पूर्ण एका दिवसाचं काम होतं, काहीच नाही. हे टेबल पण एकदम प्रॉपर तसेच ठेवलेत आणि दिस इज द पार्ट जिथे आपले पप्पा बसतील. आणि हे दिसेल ना, हे होल आहे, थांबा, हा होल. परत होलीच्या स्पॉटलाईट्स येतील आणि इथं जर तुम्हाला होल दिसत ते हा वाला पडलो कुठे गेला, हा वाला होल तिकडं होल आहे, तिकडे झुंबर येतील हे वाले जे तुम्हाला मी मगाशी दाखवले. तर ते येतील, ते तो प्रॉब्लेम असतो. बाकी बनवायचं तर इट इज ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट काय पूर्णच झालं आहे, वाय एम नॉट सेइंग ऑलमोस्ट पूर्णच झालं आहे. फक्त एक वरती एक स्ट्रीप ठेवली, ती स्ट्रीप लावायची, बाकी पूर्ण झालेलं आहे एकदम. अँड गाईज दिस टाइम आय एम ट्राईंग टू डू अ थिंग्स लिटिल डिफरंट, लाईक थोडा स्मार्ट वर्क करू आपण. जेव्हा पूर्ण लाइटिंग्स वगैरे होतील ना, माय आयडिया इज टू सिंक इट विथ अलेक्सा. लाईक माझ्याकडे अलेक्सा आहे आणि त्याचे थोडे हे येतात स्मार्ट प्लग्स येतात ॲमेझॉनवर, ते आय ऑर्डर आणि त्यांना आपण व्हॉइस कमांडवर आपण सेट करू. लाईक इफ आय से अलेक्सा टर्न ऑन द डेकोरेशन और टर्न ऑन द स्पॉटलाइट्स और द मेन लाईट अँड ऑल, तर ते चालू होतील असा आयडिया आहे माझा. आणि बघू इफ इट्स बघू इफ इट वर्क्स और नॉट. व्हॉट द हेल ब्रो. बघू चालतं का नाही, ते चालतं का नाही ते आपण बघू. अँड मी करणार आहे, सो ऑलमोस्ट गावात मी करणार आहे, सो 110% तो चालणार. अँड आय विल शो यू गाईज. भाई लाईट का गेली मरू दे. तर तो मी करणार आहे, तर 100 आणि 101%. भाई मी इंग्लिश नाही बोलणार आता, केला खड्ड्यात भाई, मी नाही बोलणार इंग्लिश, च्या आईला नुसतं अटकतंय. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग गाईज. आणि जर तुम्हाला आवडला असेल, मला बघताना, माझ्या भावाला बघताना, माझ्या पप्पांना, माझ्या काकांना आणि माझ्या आजोबांना हा पूर्ण मखार बनवताना, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करा की तुम्हाला आपल्या बाप्पांचा मखर तुम्हाला कसा आवडला. तर विथ दॅट बीन सेड, थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग गाईज अँड जय महाराष्ट्र.